मिरच्या किती भारी भाज्या लाल लाल मस्त काळ्या काळ्या वाव. तू तर मग अशी म्हणली जेवली नाही सकाळी. मी कुठे जेवले मग 2 केळ खाल्ले आणि 5-6 बिरेट खाल्ले फक्त काय खाल्लं. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सर्वजण? आशा आहे की तुम्ही सर्वजण चांगले असावा, एकदम मस्त आणि मजात. आम्ही पण एकदम मस्त आणि मजात आहे. तर मित्रांनो बघू शकताय, आज नाही का आपल्याकडे परत भरपूर आभाळ आलं आहे आणि इकडे नाही का साईडला पाऊस बी चालू दिसतोय मित्रांनो. आणि बघा आज नाही का मित्रांनो आपल्याला शूटला जायचं नाही. आज नाही का कल्पना आणि मी घरीच राहणार आहे. कारण नाही का मित्रांनो आज काय झालं, काल लई जास्त बोरिंग दिवस गेला, त्यामुळे कल्पना खूप म्हणजे दुखायला दिसं. सकाळी जेवण पण नव्हतं केलं आणि नुसतं मुलांना स्वयंपाक वगैरे करून द्यालता आणि स्वयंपाक नव्हता राहायला. त्यामुळे मित्रांनो आता कल्पनाने काय केलं, स्वयंपाक करते मित्रांनो त्या आतमध्ये. परत दुखा लागलं आहे मित्रांनो. तुम्हाला तर माहीत आहे सध्या जे वातावरण आहे ना खूप खराब आहे. बघू शकता इकडं सगळं असं आभाळ वगैरे आलेलं आहे आणि इकडं पाठीमागं बघू शकताय. आणि आता नाही का बळजमस्ती स्वयंपाक करायला पोटात कस तरी म्हणजे काय म्हणते त्याला, ते काय म्हणते, भूक लागली तोडायला. ते जीव ते काय म्हणते, कावळे वाढाले. कावळे वाढाले. तेच बघायला इकडे तिकडे लागलं कसं काय करावं. आणि चला बरं बघूया वहिनी काय झालं का नाही. भूक लागली राव, मी तिकडे तिकडे हिंडा लागलोय. आता बेसन करायचंय, मला भूक लागली, मी जेवण पण नाही केलं सकाळपासून. तब्येत बरोबर नव्हती का रे? हा तब्येत बरोबर नव्हती तुपली. पण आता भूक लागली ना, खावा लागतंय काहीतरी जीवाला. वाव मिरची आहेत काय हो? हा अरे मग तर पोळ्या करी ना, अजून मला भुखा लाग मग खाई. मग खरं खायची सांगा मग पोळ्या करायला. खरंच ना, खरंच. कशाची भाजी? बेसन आहे. मला ती शेपूची भाजी आवडत नाही ना, मग बेसन केलं त्याच्यामुळं. त्या मिरच्या केल्यात मी आता, त्या दिवशीपासून केल्यात नव्हत्या हो. आता तर मित्रांनो बघा, कल्पना नाटक करते मग म्हणजे तब्येत मी कुठं बरोबर खाल्ल्या? नाही. आणि आता बघा हे बघा तब्येत तरी खाल्ली ती. हे बघा भूमिती ती माणसाला. तर मित्रांनो बघा आता कल्पना नाही इकडं बेसन आणि तळून मिरच्या मला लई आवडत आहे मित्रांनो. त्यामुळे नाही का ते आपल्यासाठी स्पेशलिस्ट मिरच्या आणि बेसन करायला मित्रांनो. बेसन मित्रांनो माहिती आहे का कशाचं? भुरकीचं मला आवडत नाही त्यामुळे. आणि बघा इकडे दुडीमध्ये काहीच नाही राहिलेलं. आता तिला पोळ्या करावं लागेल. डबल पोळ्या करशील ना? डबल करते ना. वा. आणि मिरच्या मिरच्या किती भारी भाज्या लाल लाल मस्त काळ्या काळ्या वाव. तू तर मग अशी म्हणली जेवली नाही सकाळी. मी कुठे जेवले मग 2 केळ खाल्ले आणि 5-6 बिरेट खाल्ले फक्त काय खाल्लं. आणि चहा? हा ना, मग चहा सोबत बिरेट खाल्ले आणि दुसरं काय केलं. असं का? मला वाटलं जेवलीच काय करू. तोच खाल्ले ना तो सकाळी. हा ना मग. तर बघा आता इकडे कल्पना नाही का बेसन करायला लागली. हे बघा पीठ. तर मित्रांनो चला आता गरमागरम बेसन खाऊया पातळ ग. हाट 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 बेसन हाट बेसन. तर मित्रांनो तुमच्या तोंडला पाणी आलं असेल. बघा कल्पना किती लाड्या गुड्याने बेसन करायला लागली. तर आहे की नाही? हा आता अंकला सुद्धा तोंडला पाणी आलं वाटतं इकडे. बघा माझं लय फेवरेट आहे बाबा बेसन. कोणी काही बघायला लागलो मी, वास भारी आला इकडे. हा सर तर निघून जाणार बेसन पोळ्या करशील तर. आहेत ना पोळ्या सकाळच्या, त्याच खाऊ ना जरा जरा. मित्रांनो खरंच सकाळी मी भरपूर जेवलो होतो. पण आता कल्पना नाही का जेव्हा तिच्यासाठी नाही का बेसन आणि मिरच्या भाजल्यात. पण अक्षरशः हे बघा पोट रिकामं नाही, पण असं वाटतं की डबल जेवात. तर डबल जेवतोच आता. आणि मित्रांनो फेवरेट माझं जे आहे हे बेसन, हे मला लय आवडतं. आणि ते आज नाही का कल्पनाने केलं आहे. खरंच इतका खमंग वास सुटला मित्रांनो. आणि बेसन जर खाल्लं ना मित्रांनो अक्षरशः मला तर वाटतं 1-2 दिवस भूकच लागत नाही, एवढं पोट भरतंय माझं. आणि मी आता नाही का लय जेवणार आहे की नाही? तू? मला तर तुम्हाला आता काय सांगू, मी तर जेवणार. मला लय भूक लागलेली आहे. आणि पोळ्या तर काहीच नाही याच्यामध्ये रे. हे पोळ्या कुकर मध्ये येतात. कुकरमध्ये आहे का? चांगलं आहे. होती जरा हात का राजू सगळे होती. ते उडा लागलं. मित्रांनो आता बेसन झालंय. आता बसणारे आपण जेवायला. घ्या मग खाली मिरच्या. ह्या बघा मिरच्या. आणि मित्रांनो इकडं बघा आभाळ आलंय. बघा आभाळ. तुमच्याकडे मित्रांनो आभाळ आलंय का? नक्कीच कमेंट करा. आमच्याकडं तर भरपूर असा आभाळ आलंय.
आणि 2 दिवसापासून पावसाने उघाड दिली, पण आता परत आभाळ आलंय. पाऊस येतो का काय माहिती. हे बघा आता काय वाढलंय. आता आपण हात धुवून घेऊ. आता इकडे कल्पना ताट वाढलंय. चला अंकल. चलो आणा मग अंकल. मला नाही का जेवायचं नव्हतं, पण ते काय झालं आता पूर्ण त्याला हे इतकं भयानक झालं बेसन अक्षरशः त्याच्यामुळे जेवायला लागलं. आणि जेवायला. मित्रांनो आता मला नका ना, आता यांना जेवाच नव्हतं बरं का. यांच्या टायमाच्या पोळ्या संपून गेल्या. आता मला पोरायला पोळ्या नका ना परत करावं लागतात. बघा गरम करा. बघा मित्रांनो मस्त आणि कवळ्या मिरच्या घेतोय माणूस. मिरच्या वाड्या इथं तोंड लावला काही घेतो का इकडं. हे तोंडी नाही तो काय मोंडी का. आपल्या संध्याकाळी आम्हाला काय कर माहिती आहे का, उद्या सकाळी दोडक खराब होऊन चाललंय. दोडक याच्यात भेंडी हे. तर मित्रांनो चला आता जेवण करतो. आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगते मी, थांबा. हे बेसन मध्ये तेल घेतलं ना लय भारी टेस्ट लागतं बरं का. आणि कोण कोण बेसन मध्ये बस हे तेल इतकं खातं का घेऊन. ते मला नक्की कमेंट मध्ये सांगा. ही कल्पना खरी बोलली होती का नव्हती मग. हमने 500 रुपये पौध हम बोले भूख लगी. खा टेस्ट करते हम. तर मित्रांनो बघा तोंडाला एवढं पाणी सुटलं, अंकला दम निघाना. आता पण मला बी दम निघाना मित्रांनो. आता मी जेवण बघतो कसं काय तर काही का नाही. मिरच्या कावळ्या मस्त आहे. कवड्या आहेत ना. तुम्हाला पाणी घ्या म्हणलं होतं. अरे पाणी घे पण अंकल याच्यातून. जहार आहे घेऊन आधी खाऊन घेऊ. बघा मित्रांनो अंकला वाटलं संपून जाईल. ते म्हणतो आधी जेवण घेऊ. बरोबर त्याचं बी, कारण कल्पना लई भूक लागलेली आहे. सकाळपासून जेवण नव्हतं केलं ना त्यामुळे. तर मित्रांनो चला. आणि हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, जर आवडला असेल नक्की शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.